मुंबई महापालिकेतल्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्यासारखाच घोटाळा ठाणे महापालिकेतही झाल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज केला. ठाणे महापालिकेत गेल्या 2 वर्षांमध्ये 7,000 बोगस जन्म प्रमाणपत्र देण्यात आली आहेत असंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेनं या प्रकरणाच्या चौकशीसाठी SIT स्थापन करावी अशी आम्ही विनंती केल्याचं सोमय्या यांनी सांगितलं. ठाणे महापालिका आयुक्त, ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील आणि भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांच्यासोबत किरीट सोमय्या यांची एक बैठक आज पार पडली. गेल्या 2 वर्षात 2024, 25 आणि 26 ठाणे इथे 7,000हून अधिक बोगस बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र देण्यात आले तर लक्षात येत आहे. म्हणजे या वर्षी जे नवजात शिशु नाही अन्य लोकांना जन्म प्रमाणपत्र दिले गेले आहेत त्याची चौकशी केली जाणार.